चला तर मग आज आपण पाहणार आहोत लहान मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी अगदी झटपट असा तयार होणारा आणि शरीरासाठी खूप असा पौष्टिक असणारा बीटरूट पराठा। त्यासाठीच मी या ठिकाणी 2 बीट बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ते आता आपण मिक्सर जारमध्ये टाकून त्याचबरोबर त्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या, थोडंसं अर्धा इंच आलं बारीक कट करून घेतलेलं आहे, 2 हिरवी मिरची, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी लहान मुलासाठी बनवते म्हणून 2 मिरची वापरलेली आहेत आणि थोडीशी कोथिंबीर। आता अगदी थोडंसं पाणी टाकून आपण याची छान अशी पेस्ट तयार करून घेऊया। मी या ठिकाणी 2 वाटी गव्हाचे पीठ छान असे चाळून घेतलेले आहे। त्यामध्येच आपण आता 1 चमचा बेसन पीठ टाकून घेऊया। त्यामुळे पराठा जो आहे तो चवीला खूप छान असा तयार होतो। आणि अगदी थोडंसं मीठ टाकून घेऊया। लगेच त्यामध्ये आपण जे बीटाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया आणि छान असं हे पीठ आपल्याला आता घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। गव्हाचे पीठ आणि बीटाचे मिश्रण हे दोन्ही साहित्य एकजीव होईपर्यंत आपण छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। ते पूर्ण साहित्य असं एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने ते आपण पूर्ण मिक्स करून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी पीठ मळून घेतलेलं आहे, थोडंही पाणी वापरलेलं नाही। आता आपण पराठे बनवून घेऊया। त्यासाठी मी या ठिकाणी पोळपाटावर त्या पिठातील अगदी थोडासा छोटासा गोळा या ठिकाणी काढून घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ लावून आपल्याला आलटून पलटून दोन्ही साईडने आपण जशी चपाती लाटतो त्याच पद्धतीने पराठा बनवून घ्यायचा आहे। थोडंसं लाटून झाल्याच्या नंतर लगेच त्यावरती थोडंसं तेल लावून थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे। त्यामुळे फोल्ड करून आपल्याला परत आणखी तीच प्रोसेस करायची आहे। अशा पद्धतीने बनवल्यामुळे पराठा जो आहे तो छान असा फुगला जातो आणि चवीलाही खूप छान असा लागतो। त्यामुळे अशाच पद्धतीने बनवून पहा। अशा पद्धतीने आता आपल्याला हा पराठा छान असा एकदम पातळ असा दोन्ही साईडने हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने पराठा मी लाटून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर गॅसवरती तवा गरम करून घेतला होता। तेव्हा छान असा गरम होऊ द्यायचा आहे। तवा व्यवस्थित असा गरम झाला की लगेच त्यावरती अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपण जशी चपाती टाकतो त्याच पद्धतीने आपल्याला तो पराठा टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला तो पराठा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं त्याचा रंग चेंज होईपर्यंत आलटून पलटून तो पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। पराठा थोडासा भाजत आला की लगेच त्यावरती मी या ठिकाणी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता। मी या ठिकाणी तेलाचाच वापर केलेला आहे। तेल छान असं लावून घेऊया आणि पराठा आपण छान असा मस्त असा शेकून घेऊया। अशाच पद्धतीने बनवून पहा। बरेचशी लहान मुलं बीट असं खात नाहीत कट करून दिल्याच्या नंतर, त्यामुळे असा पराठा बनवून दिल्याच्या नंतर ते खूप आवडीने खातात। त्यामुळे अशा पद्धतीने बीटचा पराठा एक वेळेस नक्की ट्राय करा। आता आपला पराठा भाजून झालेला आहे, आता आपण तो काढून घेऊया। अशाच पद्धतीने मी सर्व पराठे या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत। एकदम खमंग आणि चवदार असे बीटरूट पराठे आपले या ठिकाणी तयार झालेले आहेत। हा पराठा बनवायला जितका सोपा आहे तितका चवीलाही खूप अप्रतिम असा लागतो। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये।